भारत पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरेंचे सरकारला फटकारे, देशभक्तीची थट्टा आणि व्यापार सुरू केल्याचा घणाघात. तर बहिणींचं सिंदूर दहशतवाद्याने पुसलं तेव्हा लंडनहून का परत आले नाहीत, भाजपचा पलटवार. तारीख ठरली, नागपुरात 10 ऑक्टोबरला ओबीसींचा महामोर्चा. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चात सहभागी व्हा, विजय वडेट्टीवारांचं ओबीसी समाजासह नेत्यांना आवाहन. मराठा समाजाला SEBC मधून दिलेल्या 10% आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी. मराठा समाजाला आता 2 आरक्षण, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारनं निर्णय घेतलाय का, हायकोर्टाचा सवाल. धनगर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडू, शिवसेना आमदार आमशा पाडवींचा सरकारला गंभीर इशारा. पुण्यातील हडपसरच्या जनसंवाद मेळाव्यात राष्ट्रवादीचं संपूर्ण व्यासपीठ गुलाबी. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांकडून पुन्हा गुलाबी कॅम्पेनला सुरुवात, चर्चांना उधाण. मणिपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते 8,500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन. मणिपूरला रेल्वे कनेक्टिव्हिटी देण्याचंही आश्वासन. तर मोदींच्या दौऱ्यानंतर विरोधकांची सडकून टीका. नागपूरनंतर नाशिकमध्ये चेन स्नॅचिंगची घटना. पाणी मागण्याच्या बहाण्यानं महिलेची लूट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आणि सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोन्याचे दर 1,13,500 प्रतितोळा, तर चांदीचे 1,33,500 रुपयांवर.